उन्हाचा दाह वाढला की फक्त पाणीच प्यावंसं वाटतं. त्यातल्या त्यात दुपारच्या जेवणात सुक्या भाज्या असल्या की गिळवत नाही, अर्धी चपाती कमीच खातो. आणि गेले 2 दिवस झाले तापाचीही थोडी कणकणी होती. म्हटलं अशी काही रसरशीत भाजी की तोंडाचाही स्वाद वाढेल. शिवाय चपाती, भाकरी, भातासोबतही खाता येईल आणि 2 भाज्या करण्याऐवजी एकच भाजी होईल. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवतोय. सुरुवात करूया. तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी किंवा भरलं वांगं बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढी वांगी घेतली आहे. वांगी घेताना चांगली ताजी फ्रेश पाहून घ्यायची. थोडीशी लाल वांगी आहेत, पण काटेरी वांगी आहे. असं काटेरी वांगं खायलाही चवदार लागतं. अजून यापेक्षाही जर पुढे पांढरट पाठीमागे थोडं हिरवट असं वांगं दिसत असेल, त्याचा देठाचा भाग लांब असतो, तर ते गावरान वांगं असतं, तेही खायला खूप स्वाद लागतं. तर आता वांग्यासाठीचा आपण मसाला पाहूयात. तर इथे मी 1-2 ते 2.5 इंच एवढा ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतला, ओले नारळ घेतले, त्यानंतर पाववाटी एवढे शेंगदाणे, एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या फोडींमध्ये असा चिरून घेतला जाडसर, एक 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा, 2 हिरवी मिरची, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि देठासहितच मुठभर अशी कोथिंबीर, एक कढीपत्त्याची डहाळी. आता टोमॅटो आपण मोठ्या फोडींमध्ये चिरून घेऊयात आणि ओल्या नारळाचेही काप करून घेऊयात. ओले नारळ नसेल तर सुके खोबरेही घेऊ शकता, पण असेल तर ओले नारळ नक्की घ्या. ओल्या नारळामुळे अजूनच ही भाजी खूप टेस्टी होते, खूप चविष्ट अशी ही वांग्याची भाजी लागते, म्हणून ओले नारळ असेल तर नक्की घ्या. आता टोमॅटोही मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतला आणि गॅसवर कढाई ठेवून घेतली. पोहे खाण्याची 2 ते 3 चमचे एवढे तेल घातले. यात घालूया आता लसूण असा थोडासा परतवून आणि यासोबतच घालूया आता चिरलेला कांदा. आपण खारं वांगं बनवतो तर त्यात कांदा घालत नाही, पण यात कांद्याचीही चव खूप छान लागते. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आहे, पण खूप टेस्टी अशी ही वांग्याची भाजी होते. एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आता कांदा 1 मिनिटं परतल्यानंतर थोडासा गुलाबी झाला, तेव्हाच मी इथे ओल्या नारळाचे काप घेतले आणि अजून 1-1.5 मिनटं ओले नारळही यात थोडंसं भाजलं आणि मग नंतर शेंगदाणे घातले. आता शेंगदाणेही यातच चांगले लालसर होऊ देऊयात, वरची साल तडकू देऊयात. खरपूस असा हा शेंगदाणे आणि खोबरे असे भाजत आले की त्यानंतर आता घालूयात हिरवी मिरचीचे तुकडे, टोमॅटोच्या फोडी. तर इथे मी हिरवी मिरची अशी तुकड्यांमध्ये करून घेतली आणि मध्यम आचेवर हे सगळे मसाले भाजून घेऊयात. सुक्या खोबऱ्याचा रंगही तांबूस होत आला आणि शेंगदाण्याचीही साल तडकत येईल तोपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त मोठ्या आचेवर नाही, मध्यम ते मंद आचेवरच हे सर्व मसाले भाजायचे. यातच मी 2 ते 3 कढीपत्त्याची पानंही घातली. आता लसूण लालसर झाला आहे मस्त आणि खोबरंही तांबूस झालं तोपर्यंत भाजून घेतलं. हे मसाले किंवा कांदा आपल्याला लाल किंवा जास्त काळे करायचे नाही आहे, तर थोडेसे तांबूस रंगावरच तेलात भाजायचे. तर इथे मी कोथिंबीरचीही अशी देठं घेतली आहेत आणि देठंही यात मिक्स केले. कोथिंबीरची जी पानं होती ती बाजूला काढून ठेवली आणि कोथिंबीरचे देठं यात घेतले. तर इथे पहा, मी जास्त काही कांदा वगैरे काळा लाल केला नाही आणि खोबरेही जास्त काळं केलं नाही. अगदी तांबूस रंगावर तेलात हे सर्व मसाले भाजले. खोबऱ्याचाही तांबूस रंग होत आला आणि शेंगदाण्याची साल तडकली तोपर्यंत भाजलं आणि पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे. 2 ते 3 आपण कढीपत्त्याची पानंही घेतली होती, त्यामुळेही अजून सुगंध आणि चवही छान येते, म्हणून भाजतानाच 2-3 कढीपत्त्याची पानंही घालायची आणि पाणी न घालता हे वाटण असं वाटून घ्यायचं. जमेल तेवढं बारीक वाटायचं. त्यानंतर आता वाटण थोडंसं बाजूला ठेवलं आणि इथे आपण वांगी चिरून घेऊयात. तर वांग्याची काटे होती ती अशी काढून घेतले आणि देठाचा भागही थोडा अर्धवट कट करून घेतला आणि वांगी आता 4 भागांमध्ये चिरून घेऊयात. तर वांग्याला अशा दोघं बाजूने चिरा देऊन 4 भागांमध्ये चिरून घेतल्या. असं वांगं 4 फोडींमध्ये चिरल्यानंतर आतमध्येही पाहायचं की काही किडकं वगैरे आहे का. तर दुसऱ्याही वांग्याचे त्याच पद्धतीने काटे काढून घेतले आणि पुन्हा चिरून घेतलं. तर हे अजिबात वांगं असं काही किडीचं नाही आहे, पांढरशुभ्र असं वांगं आहे. आता याच पद्धतीने सर्व वांगी चिरून घेतली आणि काटेही काढून घेतले. आता मिठाच्या पाण्यात अर्धा ते 1 चमचा एवढं मीठ घातलं आणि मिठाच्या पाण्यात आता वांगी आपण 1-2 मिनटं बाजूला ठेवूयात आणि या वाटलेल्या कोरड्या वाटण्यात
काही मसाले घालूयात। अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ किंवा चवीनुसार मीठ किंवा या वाटणापुरतंच मीठ घालायचं आणि त्यानंतर अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, अर्धा चमचा एवढी जिरे पावडर, 1 ते 1.5 चमचा एवढी धने पावडर, अर्धा ते पाऊण चमचा एवढा गरम मसाला आणि इथे मी 2 ते 2.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर घेतले आहे। हे तिखट नाही आहे जास्त, गावरान मिरची पावडर आहे। यात बेडी मिरची मिक्स आहे म्हणून हे अगदी कमी तिखट आहे, म्हणून मी आत्ता 1 चमचा एवढे घातले, 1 ते 1.5 चमचा एवढे आता घातले आणि नंतर फोडणीसाठीही 1 ते 1.5 चमचा एवढे मिरची पावडर ठेवले। आता सर्व पावडर मसाले यात चांगले मिक्स करून घेऊयात। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। 1 चमचा तिखट घेतला असेल तर त्यातील तुम्ही अर्धा चमचा तिखट आता वाटणात मिक्स करायचं आणि अर्धा चमचा फोडणीसाठी ठेवूयात। तर आता इथे आपण मिठाच्या पाण्यातले वांगेही असं पाणी निथळून घेऊयात आणि यात मसाला भरून घेऊयात। थोडासा दाबून असा मसाला भरायचा। तर सर्व वांगी आपण याच पद्धतीने भरून घेऊयात। थोडंसं असं गच्च बोटाने दाबून हा मसाला भरायचा। दाबून दाबून भरल्यावर आतपर्यंत हा मसाला जातो आणि चवही तेवढीच छान लागते। खूप मस्त आणि टेस्टी अशी ही भरल्या वांग्याची भाजी होते। तर या पद्धतीने मी सर्व वांगी अशी ही दाबून भरून घेतली आणि त्यातील आता अगदी थोडासा मसाला किंवा वाटण आपलं शिल्लक आहे। तर हे पहा, अशी ही वांगी भरून घेतली। आता एवढंसंच वाटण यात शिल्लक आहे। सर्व वांगी मी अशी दाबून गच्च भरून घेतली। तर हे पहा, अगदी काठोकाठ असा हा मसाला गेला आहे। इथपर्यंत हे थोडंसं प्रेस करून वांगं भरून घेतलं आणि त्यानंतर आता त्याच कढईमध्ये आता तेल घालूयात। ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजून घेतले होते त्याच कढईत तेल घातले। मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा एवढे जिरे घातले। जिरे चांगले फुटल्यानंतर कढीपत्त्याची पानं घातली 1 5 ते 6 आणि यावरच आता मसाला भरून घेतलेली वांगी सोडूयात। तर एक एक करून सर्व वांगी यावर सोडली आणि वरून थोडंसं मीठ घालूयात। अगदी पाव चमचा एवढी हळद आणि या स्टेजला तुम्ही मिरची पावडर घालू शकता, पण हे कमी तिखट आहे म्हणून मी इथं फोडणीत नाही घातली मिरची पावडर, अशी वरून घालणार आहे। तर यातच जर मी ही गावरान मिरची पावडर घातली तर अजूनच तिखट कमी होईल, म्हणून मी अशी नंतरसाठी ठेवली। तुमच्याकडे तिखट लाल मिरची पावडर असेल, तेज असेल थोडीशी, तर तुम्ही आत्ता हळद मिठासोबत घालून चांगलं हे परतवून घेऊ शकता। आता 2 मिनटं चांगलं परतल्यानंतर गॅस मंद आचेवर केला। अगदी मंद आचेवर करून एक खोलगट असा ताट ठेवला। त्यात 1 ते 1.5 ग्लास एवढे पाणी घातले आणि वांगं आपण 1-2 मिनटं असंच ठेवलं आणि त्यानंतर आता यावर जे शिल्लक राहिलेलं मिरची पावडर होतं ते घातलं आणि यातच घालूया आता आपण वाटणातलं पाणी आणि सगळं हे मिक्स करून घेऊयात। मिरची पावडरसोबत मी जो शिल्लक राहिलेला मसाला होता आपला वांग्यात भरायचा, तोही यात मिक्स करून घेतला आणि एकदा सगळं हे मिक्स करून घेऊयात। वांग्यात पाणी घालताना थोडंसं गरम पाणी घालायचं। आता एकदा सगळं हे मिक्स करून घेतलं। थोडंसं मीठ कमी वाटत असेल तर आता चवीनुसार मीठ घालू शकता आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात। मिक्स केल्यावर अजून उकळी फुटल्यानंतर गॅस मंद आचेवर करायचा आणि यावर पुन्हा ताटावरचं पाण्यासह झाकण ठेवून घेऊयात आणि 3 ते 4 मिनटं मंद आचेवर वांगं शिजू देऊयात। आता एक 3-4 मिनटानंतर झाकण काढून घेतले तर हे पहा, ग्रेव्ही आपली मस्त दाटसर अशी झाली आहे। वांगंही शिजत आलं आहे, पण अजून मला थोडं वांगं शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला इतपत शिजलेलं वांगं हवं असेल तर तुम्ही आत्ताच गरमागरम वांगं सर्व करू शकता। मलाही थोडं अजून हे वांगं शिजवायचं आहे आणि ग्रेव्ही दाटसर आहे म्हणून अजून मी थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर अजून 2 ते 3 मिनटं वांगं शिजवून घेतलं। तर हे पहा, अजून थोडासा रस्सा मी वाढवून घेतला होता। भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत चुरून खाण्यासाठीही मस्त होतो। तर हे पहा, अगदी तवंग आला आहे आपल्या वांग्याच्या भाजीला आणि दिसायलाही जेवढं छान दिसतं तेवढंच खायलाही ही वांग्याची भाजी अगदी टेस्टी अशी आहे। एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। मंद आचेवर अजून 2-3 मिनटं शिजवल्यानंतर आता झाकण काढून घेतले, गॅस बंद केला आणि वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम वांग्याची भाजी सर्व करूया। तर अगदी घट्टही नाही किंवा पातळही नाही, तर मध्यम अशी ही ग्रेव्ही ठेवली आहे। खूप चविष्ट अशी ही वांग्याची भाजी झाली आहे। अगदी दिसायला चमचमीत दिसते, तेवढीच खायलासुद्धा खूप टेस्टी आहे। एकदा या पद्धतीने करून पहा। जास्त मसाले शिजवायचे नाही, कांदाही जास्त काळा किंवा लाल करायचा नाही आणि खोबरेसुद्धा जास्त काळं करायचं नाही। तर इतपत मसाले शिजवून अशी ही वांग्याची भाजी एकदा करून पहा। तर वांगंही आपलं बरोबर असं शिजलं आहे
काहींना वांगं जास्त शिजलेलं आवडत नाही, तर तुम्ही थोडंसं वांगं कमी शिजवून घ्या. जसं की मी आधी दाखवलं, तर अगदी टेस्टी अशी चमचमीत वांग्याची भाजी झाली आहे. एकदा या पद्धतीने करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.